भाजप आणि शिवसेनेकडून मुंबईतल्या जागांसाठी रस्सीखेच। भाजपकडून शिवसेनेला 80 ते 85 जागांचा प्रस्ताव, तर 50% जागांसाठी शिवसेना आग्रही। वरिष्ठ सूत्रांची न्यूज 18 लोकमतला माहिती। हायकमांडच्या सूचनेनंतरच मुंबईत काँग्रेसचा स्वबळाचा नारा। उभटा खासदार संजय राऊतांची शिष्टाई निष्फळ। मित्र पक्षांना सोबत न घेण्यासाठी काँग्रेस नेते होते आग्रही। येत्या 25 किंवा 26 डिसेंबरला दोन्ही राष्ट्रवादीची युती जाहीर होणार। सोमवारी उशिरा झालेल्या बैठकीत एकत्र येण्याबाबत एकमत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुभाष जगताप यांची माहिती। प्रशांत जगताप मुंबईत घेणार शरद पवारांची भेट। राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर पवारांनी भेटण्यासाठी बोलवल्याची माहिती। पवारांच्या भेटीनंतर राजीनाम्याचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता। सुधीर मुनगंटीवारांच्या नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम। आता तो विषय संपलाय। मुनगंटीवारांचं विधान, तर आज काही नेत्यांना भेटणार असल्याचंही केलं स्पष्ट। कोल्हापूरकर कसं तुम्ही म्हणशील तसं। कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे नवीन स्लोगन। जनतेकडून सूचना मागून तयार करणार जाहीरनामा। जर्मनीतील बर्लिन दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी ईव्हीएमवर उपस्थित केले प्रश्न। भारताच्या निवडणूक व्यवस्थेत गडबड असल्याचा केला आरोप। तर राहुल गांधी हे दिशाभूल करत असल्याचा भाजपचा आरोप। राजधानी दिल्लीत विश्व हिंदू परिषदेची निदर्शनं। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी आंदोलन। नाराज प्रशांत जगताप हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत। राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्यानंतर शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांना भेटायला बोलावलं असल्याची माहिती समोर आली आणि याच मुद्द्यावरून आता आज संध्याकाळी मुंबईत प्रशांत जगताप हे शरद पवार यांची भेट घेणार आहेत आणि यावर स्वतः सध्या प्रशांत जगताप आपल्यासोबत बोलण्यासाठी जोडले गेलेले आहेत। प्रशांतजी, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। आपली काय भूमिका असणार आहे? तुम्ही शरद पवारांना भेटायला जाणार आहे? माझी जी काही भूमिका होती ती सन्माननीय पक्ष नेतृत्वासमोर मी काल ठेवली होती। या संदर्भामध्ये आज सकाळी सन्माननीय सुप्रियाताई सुळे ज्या माझ्या नेत्या आहेत त्यांच्यावर माझी फोन कॉलवर चर्चा झाली। त्यांना भेटण्यासाठी मी मुंबईकडे रवाना झाले। पुढच्या 2 तासामध्ये मी मुंबईत पोहोचेल। या संदर्भात माझा जो काही योग्य निर्णय आहे तो मी निश्चित त्यांच्या कानी घालेल। या संदर्भात कुठेही पक्षाची फसवणूक होऊ नये, पक्षाला अडचणीत आणण्याचा माझा बिलकुल प्रयत्न नाही। एक विचारधारा घेऊन मी या ठिकाणी या पक्षाबरोबर राहिलो आणि एकूणच पुणेकरांच्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या प्रत्येक प्रश्नावर मी या ठिकाणी आंदोलनाच्या द्वारे या सरकारला अंगावर घेतलंय। त्याच्यामुळे माझा आताचा निर्णय पुणेकरांसाठीच आहे आणि पुणेकरांच्या हिताचा निर्णय काय असावा हे मी माझ्या पक्ष नेतृत्वासमोर आता पुन्हा एकदा थोड्या वेळी मांडणार आहे। बरं प्रशांतजी, मात्र तुम्हाला थांबवण्याचे हे प्रयत्न सुरू आहेत। शरद पवार देखील तुम्हाला निश्चितच थांबवण्याचा प्रयत्न करतील। त्यानंतर तुमची भूमिका बदलू शकते का? असं एक राजकारणाच्या पलीकडची काही नाती असतात। साहेबांवर साहेब माझे श्रद्धास्थान आहे, एक प्रकारचं माझं दैवत आहे। मी उद्या कुठे का असेल पण साहेबांच्या बाबतीतली माझी जी काही श्रद्धा आहे ती तसूवर सुद्धा कमी होणार नाही। माझ्यासाठी पार्टीनी या ठिकाणी कुठल्याही प्रकारे पार्टीला या सगळ्या गोष्टी म्हणजे अडचणीत आणण्याचा माझा बिलकुल प्रयत्न नाही। माझं फक्त म्हणणं आहे की या सगळ्या ह्याच्यामध्ये सामान्य कार्यकर्त्यांचा बळी दिला जाऊ नये। शिवाय पुणेकरांनी जो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष हा प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्वीकारला होता, त्या पक्षाच्या संदर्भातल्या कुठल्या चुकीच्या गोष्टी म्हणजे या सर्व चुकीच्या चर्चा चालू होणे याकरताचा माझा हा आजचा एकूणच माझं म्हणणं आहे किंवा मी ते माझ्या पक्षाच्या डायसवर मांडतोय। आता मला या संदर्भात काहीच कुठल्या घाई गडबडीत बोलायचं नाही। मी सन्मान्य सुप्रियाताई आणि माननीय पवार साहेबांची भेट घेण्यानंतर दुपारी 3 वाजेपर्यंत मुंबईत माझा निर्णय नक्की कळवेल। बरं प्रशांतजी, मात्र तुम्ही हा राजीनाम्याचा निर्णय नेमका का घेतलाय? काय नेमकी कारण आहेत? नाही, असं आहे की अशा प्रकारचा राजीनामा मी आजपर्यंत दिलेला नाही, पण या संदर्भामध्ये जर तरच्या संदर्भात माझं म्हणणं मी काल पक्षाच्या नेतृत्वासमोर मांडलंय। आताही माझं म्हणणं क्लिअर आहे। आजपासून नॉमिनेशन राज्यात चालू झालेलं आहे, तर या संदर्भामध्ये कुठेही नका कार्यकर्त्यांची आणि दोन्ही पक्ष जे काही दोन्ही पक्ष एकत्रित येणार असतात त्यांची सुद्धा अडचण नको म्हणून आज पक्षांनी माझ्या संदर्भात यांनी पक्षाची एकूण भूमिका जाहीर करावी किंवा त्या संदर्भात कुठेही दोन्हीकडून अडचण राहणार नाही
याची काळजी घेण्यासाठी मी त्या ठिकाणी भेटीला निघालोय. माझा आता तरी राजीनाम्याच्या संदर्भात काहीच माझं स्टेटमेंट नाही. मी सन्माननीय माझ्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांना भेटल्यानंतर त्यांच्यात माझी जी चर्चा होईल त्याच्यानंतर मी माझा जो निर्णय असेल तो जाहीरपणे नक्की कळवेल. प्रशांतजी, मात्र आतापर्यंत पक्षश्रेष्ठींकडून किंवा नेत्यांकडून तुमच्याशी संपर्क साधण्याचा काही प्रयत्न झालाय का? असं की सन्मान्य सुप्रियाताई सुळे असतील किंवा सन्मान्य शशिकांतजी शिंदे साहेब जे आमचे प्रांताध्यक्ष आहे त्यांच्याशी माझी सकाळी चर्चा झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आमचं भेट ठरलेली आहे. मी त्या दिवशी त्याकरता मुंबईला रवाना होतोय. त्याच्यामुळे निश्चित या संदर्भात कुठल्या प्रकारची अस्पष्टता न ठेवता दुपारी 3-3:30 पर्यंत माझा निर्णय नक्की जाहीर करेल. ठीक आहे. आणि त्यानंतर भेटीनंतर नेमकी तुमची भूमिका काय असेल? जी असेल ती माझी रोखठोक भूमिका मी जी काय असेल ती मी नक्की करेल. आताही मला असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्ष यांनी फार आकड्याचा विचार न करता सक्षमपणाने पुणेकरांच्या हितासाठी या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढावं हीच माझी भूमिका आहे. आणि त्या लढाईमध्ये पक्षाचं जे काय या ठिकाणी मी काय पक्षाचा मोठा नेता नाही पण पक्षासाठी पडेल ते ना काय या ठिकाणी संघर्ष करायची माझी भूमिका आहे. अर्थात हा निर्णय सर्वस्वी निर्णय आमच्या सर्वोच्च नेतृत्व आहे. त्या नेतृत्वाच्या निर्णयामध्ये मी हस्तक्षेप करू शकत नाही. या संदर्भात जे काय माझं म्हणणं असेल ते मी तिथे त्यांच्यासमोर मांडेल आणि त्याच्यानंतर जो काय असेल माझा निर्णय हा निश्चित या ठिकाणी आपल्यासमोर जाहीर करेल. प्रशांतजी, मात्र सुभाष जगताप असं म्हटले होते की तुमची छाती जरी फाडली तरी अजित पवार दिसतील, असं तुम्ही कुठे वक्तव्य केलं होतं का? हे खरं आहे का? सुभाषजी जगतापांनी मागच्या राष्ट्रवादीच्या प्रवासामध्ये खूप वेळा पक्ष सोडला होता साहेबांचा, दादांचा. मी 99 पासून आजपर्यंत पवार साहेबांच्या पक्षामध्ये कायम आहे. त्याच्यामुळे सुभाष जगतापांच्या कुठल्या सर्टिफिकेटची गरज मला वाटत नाही. आता राहिला विषय त्यांनी कुठल्या छाती वगैरे फाडण्याचा विषय सांगू नये. मी एक विचारधारा घेऊन राजकीय जीवनामध्ये आलेलो आहे. सन्मान्य पवार साहेबांवर प्रचंड प्रेम केलेलं आहे. पवार साहेबांनी ज्या पुरोगामी चळवळ या ठिकाणी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला त्या सन्मान्य अजितदादा हे भाजपच्या विचाराबरोबर सरकारमध्ये सहभागी झाले म्हणून मी या ठिकाणी या संदर्भामध्ये माझा निर्णय कायम ठेवला. पवार साहेब माझं हे काही श्रद्धास्थान होतं, आजही आहे आणि उद्या सुद्धा राहील. पण मला असं वाटतं की सुभाष जगतापांनी या ठिकाणी सर्टिफिकेटची बॅग घेऊन नका या ठिकाणी पुणे शहरामध्ये फिरू नये. स्वतः किती पक्ष बदललेत या संदर्भातलं आत्मचिंतन करावं. मला असं वाटतं की त्यांचे माझे वैयक्तिक संबंध खूप चांगले आहेत. त्यांची माझी तू मे अशा प्रकारची होऊ नये. या संदर्भामध्ये सन्मान्य अजितदादा हे माझे कालही शत्रू नव्हते, आजही नाही तर उद्या सुद्धा नसेल. सन्मान्य अजितदादांच्या बद्दल आजही माझ्या मनात प्रेम आणि आदर आहे. फक्त सन्मान्य दादा अजितदादा हे भाजप बरोबर गेल्यामुळं मी आणि त्याचबरोबर पवार साहेब सारखा एक ज्येष्ठ नेता योद्धा, एवढा मोठा देशाचा लोकनेता यांची साथ द्यायची म्हणून मी पवार साहेबांच्यावर राहिलो. त्याच्यामुळे दादांच्या बद्दल कुठल्या प्रकारचा आकस नव्हता आणि या ठिकाणी कुणी कुणाची छाती फाडून कुणाचा चेहरा बघत नसतं. त्याच्यामुळे मी काय बोललो तर तसं काही बोललं असेल तर त्यांनी रेकॉर्डिंग नक्की जाहीर करावी. बरं, ठीक आहे. प्रशांतजी, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी आणि या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.